नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण रिलेशनशिप वर्सेस करिअर या गोंधळामध्ये आपण काय चूज करायचं आणि कशाला प्रिफरन्स द्यायचं याविषयी संवाद साधणार आहोत. एक प्रश्न, जर आज तुमच्या समोर दोन रस्ते असतील, एक रस्ता जातो रिलेशनशिपकडे आणि दुसरा रस्ता जातो करिअरकडे, तुम्ही कोणता निवडाल? कारण खरं सांगू का, रिलेशनशिप सोडली तर मन रिकामं वाटतं आणि करिअर सोडलं तर आयुष्य थांबतं. आजचा व्हिडिओ कुणालाही दोष देण्यासाठी नाही. आजचा व्हिडिओ आहे योग्य निवड कशी करायची हे समजून घेण्यासाठी. कारण चुकीची चॉईस तुम्हाला वर्षानुवर्ष रिग्रेट देऊ शकते. हा विषय महत्त्वाचा का आहे हे जाणून घेऊया. आजची पिढी कन्फ्यूज आहे कारण लव आहे पण फ्युचर अनक्लिअर आहे. करिअर आहे पण वेळ नाही. पार्टनर आहे पण सपोर्ट नाही. ड्रीम्स आहेत पण फिअर जास्त आहे. आणि मग प्रश्न उभा राहतो, रिलेशनशिप इम्पॉर्टंट की करिअर? खरं उत्तर आहे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. पण एकाच वेळी एकाच इंटेन्सिटीने नाही. करिअर आणि रिलेशनशिप यामधला फरक समजून घेऊया. करिअर म्हणजे फायनान्शियल फ्रीडम, तुमची सेल्फ आयडेंटिटी आणि तुमचं फ्युचर आहे. फ्युचर सिक्युरिटी हवी असेल तर करिअर घडवणं हे मॅन्डेटरी आहे. त्यासाठी आपण कोणतंही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. करिअर घडवणं हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. रिलेशनशिप म्हणजे काय? रिलेशनशिप म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग, इमोशनली सपोर्ट मिळणं, मनाची स्टॅबिलिटी असणं, कंपॅनियनशिप असणं. करिअर तुम्हाला स्टँड व्हायला शिकवतं आणि रिलेशनशिप तुम्हाला सस्टेन व्हायला शिकवतं. दोन्ही गोष्टी गरजेच्याच आहेत. लोक मोठी चूक कुठे करतात? लोक दोन मोठ्या चुका करतात. चूक नंबर 1, रिलेशनशिप आहे म्हणून करिअर पोस्टपोन करूया. आणि नंतर काय होतं? डिपेंडन्सी वाढते, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो, पार्टनरकडून एक्सपेक्टेशन्स वाढतात, ब्रेकअप झाला तर आयुष्य कोसळतं. चूक नंबर 2, करिअर फर्स्ट आहे म्हणून रिलेशनशिप इग्नोर करूया. याचा परिणाम लोनलीनेस, इमोशनल बर्नआउट, सक्सेस असूनही एम्प्टीनेस, तिशी नंतर रिग्रेट. समस्या चॉईसमध्ये नाही, समस्या टायमिंग आणि क्लॅरिटीमध्ये आहे. आयुष्याचे 3 फेजेस असतात. त्यामध्ये स्मार्ट लोक कसे निर्णय घेतात हे पाहूया. फेज नंबर 1, एज 18 टू 25. वयाच्या 18 ते 25 मध्ये फाउंडेशन फेज असते. या फेजमध्ये प्रायोरिटी काय असायला हवी? करिअर फाउंडेशन, स्किल्स बिल्ड करा, एज्युकेशन, एक्सपोजर घ्या, फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे वाटचाल करा. रिलेशनशिप असू शकते हो, पण रिलेशनशिप सपोर्ट सिस्टम, रिलेशनशिप डिस्ट्रॅक्शन नाही. हे लक्षात ठेवा. जर रिलेशनशिप तुम्हाला मोटिवेट करत असेल, तुमच्या ग्रोथला सपोर्ट करत असेल, तुमच्या गोल्सना रिस्पेक्ट करत असेल, तर ते रिलेशनशिप हेल्दी आहे. फेज 2, एज 25 टू 32, बॅलन्सिंग फेज. हा फेज आहे करिअर प्लस रिलेशनशिप बॅलन्स करण्याचा. इथे स्मार्ट लोक काय करतात? क्लिअर कम्युनिकेशन, म्युच्युअल प्लॅनिंग, इगो कमी, अंडरस्टँडिंग जास्त. इथे प्रश्न असा नसतो, तू की माझं करिअर. इथे प्रश्न असतो, आपण दोघं मिळून कसं ग्रो करूया. फेज 3, 32 प्लस स्टॅबिलिटी फेज. यामध्ये इथे रिलेशनशिप अधिक महत्वाची होते. कारण करिअर सेटल झालेलं असतं, इमोशनल कंपॅनियनशिप लागते, लाईफ शेअरिंग महत्वाची वाटते. म्हणूनच चुकीचा टायमिंग डिसिजन आयुष्यभर त्रास देतो. रिलेशनशिप खरंच वर्थ आहे की नाही कसं ओळखायचं? स्वतःला हे 5 प्रश्न विचारा. माझा पार्टनर माझ्या ड्रीम्सला सपोर्ट करतो का? माझ्या सक्सेसने त्याला इन्सिक्युरिटी वाटते का? प्रॉब्लेम आला की ब्लेम करतो की सोल्युशन शोधतो? आपण असा विचार आहे की फक्त मी या रिलेशनशिपमध्ये बेटर व्यक्ती बनतोय का? जर उत्तर हो जास्त असतील, रिलेशनशिप वर्थ आहे. जर नाही जास्त असतील, तर पॉज घ्या, विचार करा आणि निर्णय घ्या. करिअर सोडून रिलेशनशिप निवडली आणि नंतर कठोर सत्य ऐका.
जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे नसाल तर प्रेम हळूहळू कंपॅशन, इरिटेशन आणि रिग्रेट बनतं. पैसे सगळं नाहीत, पण पैशांशिवायही सगळं कठीण होतं. लव्ह विदाउट रिस्पेक्ट टिकत नाही. रिस्पेक्ट विदाउट सेल्फ ग्रोथ येत नाही. स्मार्ट चॉईस म्हणजे नेमकं काय? स्मार्ट चॉईस म्हणजे एकाला सोडून दुसरं नाही. योग्य वेळी योग्य फोकस. फॉर्म्युला लक्षात ठेवा. करिअर फर्स्ट बट रिलेशनशिप नॉट लास्ट. आधी स्वतःला सक्षम करा, मग रिलेशनशिपमध्ये एंटर करा. मग दोघं मिळून फ्युचर बिल्ड करा. गर्ल्स आणि बॉईजसाठी खास मेसेज. गर्लसाठी, लव्हसाठी स्वतःची ओळख गमावू नका. इंडिपेंडंट गर्ल इज नॉट इगोइस्टिक, सी इज स्मार्ट. बॉईजसाठी, करिअर बिल्ड करताना इमोशन्स सप्रेस करू नका. स्ट्रॉंग मॅन इज इमोशनली अवेलेबल टू. रिअल लाईफ ट्रूथ काय आहे? जे लोक म्हणतात आम्ही रिलेशनशिपसाठी करिअर सॅक्रिफाय केलं, आज ते फ्रस्ट्रेशनमध्ये जगतायत, पार्टनरवर दोष टाकतायत, स्वतःवर विश्वास गमावतायत. आणि जे म्हणतात मी आधी स्वतःला बिल्ड केलं आणि ते रिलेशनशिपमध्ये कॉन्फिडंट आहेत. चॉईसेस कंट्रोल करतात. फिअर नाही, क्लिअरिटी आहे. आज डिसिजन घ्यायची घाई करू नका, कारण राईट पर्सन कधीच तुम्हाला तुमच्या फ्युचरपासून दूर नेणार नाही आणि राईट करिअर कधीच तुम्हाला प्रेमापासून रिकामं करणार नाही. स्मार्ट चॉईस म्हणजे स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी देणं, कारण स्ट्रॉंग यू असेल तर रिलेशनशिप आणि करिअर दोन्ही सुंदर होतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा हा विषय तुम्हाला कसा वाटला. भेटूया अशाच नवीन विषयांसोबत. धन्यवाद.